तर सध्या नागपूरचा पारा हा 40°C वर पोहोचलाय। त्यामुळे महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये बिबटे, अस्वल, पक्षी यांच्या पिंजऱ्यामध्ये कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे। प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना आणि पक्ष्यांना कडक उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पिंजऱ्यांना ग्रीन नेटनं झाकण्यात आलंय। तर वाघांसाठी पिंजऱ्यातच पाण्याची डबकी तयार करण्यात आली आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। सध्या नागपूरचा पारा हा 40°C वर गेला आहे। त्यामुळे नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये बिबट असेल, वाघ असेल यांच्यासाठी कूलर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष करून या तापमानामध्ये या प्राण्यांना त्रास होऊ नये याची पूर्ण खबरदारी महाराज बाग प्रशासनाकडून घेतली जात आहे। आतमध्ये आपण बघू शकतो की हा बिबट्याचा पिंजरा आहे आणि या पिंजऱ्याच्या आतमध्ये सातत्याने वातावरणातलं जे तापमान आहे ते नियंत्रित केलं जातं। विशेष करून वर ग्रीन नेट लावण्यात आलेली आहे, सोबत कूलर आहे आणि वरच्यावर अशा प्रकारे पाण्याचे फवारे देखील मारले जातात। ही साधारण काळजी आपण फेब्रुवारी महिन्याच्या पासून चालू केलेली आहे आणि या प्राण्यांना उष्णतेपासून त्रास होऊ नये बचावाकरता म्हणून आपण बघताच आहात की ग्रीन नेट लावलेली आहे। दिवसातून 2 ते 3 वेळा आपण त्यांच्या तापमान थंड राहावं म्हणून पिंजऱ्यांमध्ये पाण्याचा फवारा करतो। तसेच कूलर लावलेले आहेत आणि विशेष 24 तास असतात, संध्याकाळला तापमान उतरेपर्यंत असतातच। अशा प्रकारे 4 बिबट आहे, त्यानंतर अस्वल आहे, 2 वाघ आहे, यानंतर पक्ष्यांचं वेगळं घर आहे। पक्ष्यांसाठी देखील कूलर लावण्यात आलेले आहे, अस्वलांसाठी कूलर लावण्यात आलेले आहे। तर निश्चितच प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महाराज बाग प्रशासनाने कशा प्रकारे या प्राणी संग्रहालयामध्ये खबरदारी घेतली आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमीसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।